परदेशी परदेशी जाना नहीं मुझे छोड़ के हम लोग दात पडले तुमची आवाजी कठीण आहे माय बाबा का करता हा अरे मोबाईल चांगल्या कामासाठी आहे चांगले कामं करा हा मोबाईल व्यवस्थित वापरला तर काही नाही होत आणि मी तुम्हाला पाया पडून सांगतो आपली पोरगीवर अर्धा घंटा 15-15 20-20 मिनिट फोनवर बोलत राहते म्हणा भाई थोडीशी मोबाईल कमी बोलत महिन्याचं कार्ड बाबा भरून देते महिन्याचं कार्ड 1 महिन्याचं कार्ड बाबा टाकून देते पिंकीले आणि 6 महिन्याचं कार्ड तिकून येते 6 महिने पण असा बाप विचारत नाही पिंके तुले मी एका महिन्याचं कार्ड मारून दिलं होतं 6 महिने कसं का करून राहिलो हे कार्ड हे कोण मारून देते तर ही कळत नाही माय बापा बरं तो काही विनोदाचा विषय सोडून द्या माय बापा कोणी कोणाचं होत नाही तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचून या पंढरीचा पांडुरंगाली दया येईल माय बापू दया आल्याशिवाय राहणार नाही दयावंत आहे पंढरीचा पांडुरंग कसा आहे दयावंत पण पंढरीचा पांडुरंग काळा का भुरा हा या ना काळा का गोरा काळा पण गुण चांगले आहे ना देवकी माता गोरी होती पण पंढरीचा पांडुरंग काळा आहे देवकी मातेला असं वाटे नाही का आपलं बाळ भगवान सावळे परब्रह्म आवडे आदिवा 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 आणि मनरानवा करके मनी मनरानवा करके मनी मनरानवा करके मनी मनरानवा करके काय करू रे सावळे गोविंद काय करू जावे 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 सावळे गोविंद पंढरीचा पांडुरंग काळा आहे काळा पण गुण दयावंत आहे दयावंत कोणाची दया करते आषाढी एकादशीने लोक जाते दयावंत आहे पंढरीचा पांडुरंग आषाढी एकादशीला विष्णू गामाचं सांगत असे पूज पांडुरंग मी तो पतिता पावन आहे खरा तुमचे विन दिसतो बरा तुम्ही जाता गावात दूर दूर माझ्या जीवाला लागते हुरम कन्या सासुरासी कन्या सासुरासी कन्या
माया सासुरे अशीच आहे, मागे परत नाही. ज्या दिवशी आहे ना मायबाबू तुमच्या पोरीचं लग्न होईन रे, ज्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला वाटल जिथपर्यंत माहेरचे आईबाप आहे, मायबाबू जिथपर्यंत माहेरचे आईबाप आहे ना तिथपर्यंत माहेर गावी जावं असं वाटते. ते लहान पोरगं म्हणते आई ए आई का रे आई मामाच्या गावी जाऊ ना. ज्या दिवशी तुमचे माहेरचे आईबाप निघून जाते ना तर तुम्हाला त्या गावामध्ये गेल्यावर काही झाडापाशीच मुक्काम करावा असं वाटते. विचार करा. हो झाडापाशीच विचार करूशा वाटते. एका गावामध्ये 4 एकर जमीन होती आणि त्या बाबाची परिस्थिती खूप खराब होती. मायबाबा खूप खराब होती, खूप खराब होती, खूप खराब होती. त्यावेळेस पुरी आईबाबा मुलीचं लग्न म्हणलं का आईबापाला खूप विचार आहे. आता काळात बदल पडला ना बदल. आता परिस्थिती वेगळी झाली. त्यावेळेस आईबापाचं मुलीचं लग्न करतो म्हणलं का परिस्थिती खूप खराब. ह्या परिस्थिती बाई आईबाप त्रस्त होऊन जायचे. पोरगी लग्नाला यायची, पुरीचा बाप बिचाराचा कसं हो पिंकीचे कसं करायचं. हा पाहू ना तू काय विचार करू. अरे एका दारुड्या पोरासंग लग्न जाऊन दिलं बापानं. पहिले दारू नाही पिये तू, नंतर दारू घ्यायला लागला लग्न झाल्यावर. 4 एकर जमीन होती, एकटीच पोरगी. निघून लग्न गेलं, माहेर घरी पोरगी गेली. थोडीशीच कहाणी आहे, जास्त काही लंबी नाही, व्यवस्थित आहे का मी सांग. पोरगी माहेर गेली, ह्या दारू प्यायला लागला. 4 वर्ष 5 वर्षाचं 6 वर्षाचं लेकरू झालं. काबाड कष्ट करून लोकांचे कष्ट करून ते लहान लेकरं पालन पोषण करून शाळेत नेऊन द्यायची, घरी आणायची, शाळेत नेऊन द्यायची, घरी आणायची, शाळेत नेऊन द्यायची, घरी आणायची. आणि ह्या दिवसभर दारू प्यायचा. अहो 2 लेकरं सोन्यासारखे आहे गो आपल्याला. तुम्ही रोज दारू पिता. अहो मी 50 रुपये रोजाने मी लोकांच्या कामाला जातो. 50 रुपये रोजाच्या कामाला जातो मी. काबाड कष्ट करतो शेतीमध्ये. ते 50 रुपये दिवसभर कमाईचे पैसे संध्याकाळी तिची कमरड्यामध्ये लाट मारून ते 50 रुपये दारू पियासाठी घ्यायचे. तुमच्या जीवनामध्ये असं कहाणी घडली तर तुम्हाला ऐकावं असं वाटेल का? अहो 50 रुपये, अहो 50 रुपये राहू द्या. अहो घरी जोंधळ नाही आहे, घरी गहू नाही आहे, अहो घरी साखर मिरची आणायची आहे, अहो घरी मीठ नाही आहे, अहो घरी तेल नाही आहे. बायकोच्या कंबरड्यामध्ये लाट मारून 50 रुपये न्यायचा आणि दारू प्यायचा. हे माऊली दिवसभर कष्ट करायचे. लहान लेकरं विचार करू लागली. पण खात्रीची पोरगी होती. मायबाबाले कधी फोन नाही केला बिचारीनं, काही नाही. कधी फोन नाही करायची का बाबा आपले जावई खूप दारू पिते, मला कंबरड्यात लाट मारते, पोरायले खायच्या जेवायच्या वेळेस. अहो तस्त होऊन गेली ते माय, तस्त. एक दिवस असा आला का त्याच्या जीवावर पटेल कॅडी महाराज. एक दिवस पोरं म्हणे आई बाबा रोज दारू पिते. हो पिते बाबा पिते. तर मग का होते दारू पिल्यानं का होते? त्या पोराला समजायला 6 वर्षाचं एक पोरगं होतं, एक पोरगं होतं 9 वर्षाचं. 3 वर्षाचा फरक होता त्या पोरामध्ये. ते पोरगं म्हणायला लागलं आई बाबा दारू पिते, तू पैसे कसे का देते? बापू नाही दिलं तर मला मारते रे दे बाबा. दिवसभर काम करून ते माऊली दिवसभर उपाशी राहायची, दिवसभर उपाशी. या लेकराले इकून तिकून आणून घास भरवायची. सणवाराला तर ह्या दारूच पिऊन राहायचा.
कामाला जातच नाही हा. माऊलीने विचार केला किती दिवस हा त्रास सहन करता, किती दिवस सहन करता. एक दिवस लहानचं पोरग म्हणू लागलं, आई दिवाळी आहे, पुरणाची पोळी करणं ग आई, पुरणाची पोळी करणं. घरी काहीच सोय नव्हती, माय बाबा. त्या पुरणाची पोळी केली, दुसरीकून डाळ आणली, तिसरीकून साखर आणली, चौथ्याकून एक चमचभर तूप आणलं आणि त्या पोरायले कसं तरी जीव घालासाठी, सणवार पक्का करासाठी त्या माऊलीनं कसा तरी सण चांगला केला. हिच्यापाशी पैसे तुटवडा होता पैशाचा. या 50 रुपये 100 रुपये आले का लाट मारूनच निघून दे, पण आपली इज्जत नाही गेली पाहिजे, आपल्या मायबापाची इज्जत नाही गेली पाहिजे म्हणून सांगे नाही कधी का पप्पा मला खूप त्रास आहे, मला मरावं असं वाटते, असं वाटत नाही. ज्या दिवशी पुरणाची पोळी तयार केली आईनं, त्या दिवशी या दारू घेऊन आला तिकून आणि तो पुरणाच्या पोळीलेच गंधाने लात मारली. तो गंध असा खालतं पडला. लोकांच्या घरची डाळ, लोकांच्या घरचं तूप, लोकांच्या घरची साखर, सगळं त्या मायमाऊलीनं. बाबा म्हणे आईनं लाई, बाबानं लात कशी का मारली. बाबा म्हणे मारली तर मारली, आता मलाही मार दे बाबा म्हणे. आई कसं करायचं म्हणे. ते सांडलेलं पुरण त्या पोराईच्या मुखामध्ये घातलं, सांडलेलं पुरण. तरी एवढी लात मारूनही पत्नी म्हणायला लागली, अहो जेवता का. मी नाही जेवत, तू जेवण कर, मी अन्न घेत नाही. दारू भक्षून होता. मायने वाटलं ह्या राक्षस आता आयुष्यभर आपल्याला त्रास देणार आहे, आयुष्यभर त्रास देणार आहे आपल्याला, आयुष्यभर याचा त्रास बंद होणार नाही. बसलेल्या सर्व मायबापांना सांगतो, मायबाप समजून घ्या, दारूची परिस्थिती लई खराब आहे. गावागाव बेकार होऊन गेले दारू बाई. नशा पीना छोड़ तेरा तभी भरेगा मोह. मेरी बात मेरी बात नशा पीना छोड़ तेरा तभी भरेगा सांडलेलं पुरण त्या पोराच्या मुखामध्ये आईनं घातलं महाराज. आणि विषयाची बॉटली आणून ठेवली होती त्या मायमाऊलीनं, विषयाची बॉटली. त्या पोराईने रात्री 12-11 वाजेपर्यंत जेवण खाऊ दिलं. आणि रात्री पोरायचा त्या मायमाऊलीनं लाड केला त्या मायमाऊलीनं. 12-1 वाजेपर्यंत पोरं मांडीवर झोपून गेले आणि मांडीवरचे पोरं उचलले आणि साईडने ठेवून दिले. ह्या लेखाचा दारूच्या भ्रमामध्ये पडून होता. रात्री 1-1:30 वाजून दिलं माय माऊलीवा. आणि त्या माऊलीनं एवढं 1-1.5 पाव विष घेऊन घेतलं आणि आपल्या जीवनाची जीवनयात्रा संपून टाकली. सकाळी दिवस निघाला. 5 वाजता उठूनच लहान लेकराईले उठवे ते माऊली. ते चिमुकलं पोरगं उठलं, आई अगं माझी शाळेची तयारी करून दे ना ग. माझ्या शाळेची तयारी करून दे ना
आई, हे आई तू का हात नाही देत ग? आजी माझ्या शाळेची तयारी करून दे ना. अगं 6:30 वाजले ग, 7 वाजले, माझी सकाळची शाळा आहे, मला शाळेत जायचं आहे. त्या मायमाऊलीनं विषाचं पॉयझन घेऊन झोपून होती महाराज. पोरं झोपू दिले, तिनं विष पॉयझन घेऊन टाकलं. आई माझी मायेचा सागर तिला दिले जीवन आधार. लेकरं सकाळी उठायला लागले. आई 7 वाजले ग, मला आंघोळ करून दे ना ग, माझी आंघोळ करून दे ना ग. बाबा उठत नाही म्हणून माहित आहे ना. आणि ह्या उठला. पोरग लहानचा लेकरू त्या पप्पाकडे गेले. पप्पा बाबा, बाबा ए बाबा, मी खूप हाक मारून मारून त्रस्त झालो बाबा. आई उठून नाही राहिली बाबा, आई उठून नाही राहिली. ह्या गेला, तिने हालव झुलव करून पाहिली अशी, पण ते जाऊन होती मायबापू. विष पॉयझन घेऊन होती ती. या लेकराचा विचार केला नाही, काही विचार नाही केला. अशी परिस्थिती झाली तर जीवन किती कठीण आहे मायबापू विचार केला. त्या पोराला विचार केला, कशाला गेली आई तू सरकार, कशाला गेली तू सरकार, कोण वागविले तुझ्या बाळाला, कशाला गेली आई तू सरकार, तुमची एक लाडकी एकुलती बहीण दारुड्या माणसात घेऊन पाहावर तुमचं अंतकरण का होती तुम्हाला सगळं माय बाबू.
अरे दारूनं बंदी बंदी गावं लंबे झाली. आता मी विचार करून राहिलो किनाळा गाव किती मोठा आहे. हा काही काही लोक रात्रीच्या भट्ट्या काढ तिथे भट्ट्या काढायला गेली असं नाही आले माय बाबू कीर्तनात. हा कीर्तनाचा समोरचा भाग अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सरलिया भोग येईल शेवटी. सरलिया भोग येईल शेवटी. सरलिया भोग येईल शेवटी. सरलिया भोग येईल शेवटी. सरलिया भोग येईल शेवटी पाया पेया भेटी अनुसंधानी. जगद्गुरु तुकाराम महाराज एका सांगतला मायबाप हे पंढरीनाथा मी या माझा भूक संपेपर्यंत तुझ्या पायाचं नतमस्तक करत राहील. आयुष्यभर तुझ्या चरणाची धूळ घेत राहील. हो देव काही एका दिवशी नाही पावत ना महाराज. पावते का नाही पावत. काही काही लोकांच्या आयुष्य पूर्ण हरिनामात गेले. हरिनामात गेलं पूर्ण आयुष्य. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कुठे गेले. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्मजन्मी आम्ही
गेले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. 25-25 वाऱ्या केल्या मायबापू, 25-25 वाऱ्या. तर कधी देवाले काही मागितलं नाही. 25-25 वाऱ्या केल्या ना, देवाले कधी काही मागितलं नाही. एक बोहार पंढरपूरला गेलं, कीर्तन ध्यान देऊन आहे का? बोहाऱ्याचा अर्थ कसा आहे महाराज? तुम्ही म्हणाल बोहारा कसं म्हणलं? निर्लज्ज सदा सुखी, मना का बोला माया पोटाले घाला. दारू द्या म्हणजे बोहार. दारू पिऊन देवाच्या पायरीवर बसायचं. भजन असलं भजनात येऊन बसायचं. कीर्तन असलं दारू पिऊन कीर्तनात बसायचं. भागवत असलं भागवतात दारू पिऊन बसायचं. असं ते पंढरपूरला गेलं. म्हणे बघायची माय, तुला एक गोष्ट सांगतो म्हणे. सांगा मले म्हणे आषाढीच्या वारीमध्ये पंढरपूरले जायचं आहे. त्याची पत्नी म्हणे बाई एवढं मोठं हे दारू दे, याने कोणा सल्ला दिली? हे पंढरपूरले जायच्या तयारीत लागलं. बाई म्हणे देव पावला म्हणे. खरा पंढरीचा पावला. जाता का म्हणे दारू तुम्ही? तू येते का हो म्हणे माझ्या संग? अहो म्हणे तुम्हीच जा म्हणे. तुम्ही गेले ना म्हणे तर कोरी प्यायची तर कशी तरी पाणी टाकून तरी प्यान म्हणे. आता कोरी पिता म्हणे, पण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन झालं तर कसं आहे प्रभाव पडणं म्हणे तुमच्या शरीरावर. जा म्हणे पप्याचे बाबा, जा म्हणे पंढरपूरला. होय होय वारकरी, होय वारकरी, होय वारकरी, होय वारकरी. पाये पाये पंढरी, पाये पाये पंढरी. एकादशीची वारी. पतीले वाटलं आपला एवढा दारुड्या मला बाबा कोणी नाही कोणी सल्ला दिली. पंढरपूरला गेले. आषाढीची एकादश मायबापू उपास करताना मायबापू हे तर इकुणी चोरत गेलो ना तिकुणी चोरत आलो. आषाढीची एकादश आणि लागलं बारीमध्ये. वारीत लागलं. बारीत दर्शनाच्या वारी. आता पंढरपूरच्या वारीमध्ये आषाढी एकादशीला कमी गर्दी राहते का? समाधानीने दर्शन घ्या लागते. 15-15, 20-20, 25-25, 30-30 घंटे दर्शन नाही हो. याला वाटलं का पंढरीची वारी काही साधारणच आहे. हे गेलं वारीमध्ये लागलं आणि दर्शन कायचं होते हो दर्शन. आणि इकून तडाख्यानं गेलं आणि तिकूनही पंढरपूरहून तडाख्यानं घरी आलं. त्याच्या घरची बाई म्हणते का हो म्हणते पप्याचे बाबा तुम्ही पंढरपूरला गेली ना म्हणते. हो गेलं ना म्हणते, मस्त दर्शन घेतलं म्हणते. चांगलं झालं दर्शन झालं असं म्हणते. हो चांगलं झालं म्हणते दर्शन. लोक किती लोक नाही होते पण मावालं दर्शन लवकर झालं. कोणाने आशीर्वाद मागितला म्हणते? काय नाही म्हणे, तुला तर माहितीच आहे म्हणे मावाला आशीर्वाद कसा राहते. त्या बहिणीने आशीर्वाद मागितला म्हणे. तुझी बहीण विचार करा, तुझ्या बहिणीने आशीर्वाद मागितला म्हणे, तुझ्या आईने आशीर्वाद मागितला म्हणे. सगळ्या का म्हणे सांगितलं म्हणे देवाला का ते बाबा देवा सुखाचा ठेवा, माझ्या बायकोली सुखी ठेवा, माझ्या साईने सुखी ठेवा, माझ्या सासऱ्याची तब्येत राहत नाही बरोबर, माझ्या सासूची तब्येत राहत नाही. ऐकन का देव? ऐकन का देव? नाही ऐकणार. आता मला सांगा, लग्न झालं, लेकरं झाले, साईले आशीर्वाद कोणतं मागायची गरज आहे? कोणतं काम आहे सांग साई संग यायचं? हे वारी होई का पंढरपूरची?
माझ्या साईले चुकी ठेवा, माझ्या सासूले चुकी ठेवा, माझ्या पत अरे का ऐक देव हा. अरे 25 वाऱ्या केल्या, काही नाही मागितलं देवानं. नाही तुला काही मागलं, संपत्ती आठवण्याची तिथी असू द्यावी. सरणी या भोग येईन शेवटी, पाया पिया भेटून साने. आता माझं साने या लागणाचं रोकडी असं नाही देवा. 25 वाऱ्या गेल्या माय बाबू, देवाने कधी काही मागायचं नाही. हो देव तर भावाचा भुकेला आहे माय बाबू. देव भावाचा भुकेला, देव भावाचा गजानन महाराज शेगाव. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई गण गण गणात बोले. गजानन महाराज दयावंत नसते तर शेगावले दर गुरुवारी एवढे लोक केले असते का? हाया ना दयावंत गजानन महाराज नसते शेगावचे तर लोक केले असते का? मग देव आहे ना, देव आजही आहे. पण काही लोक म्हणते देव काय, हा आम्हाला तर कधी देव दिसतच नाही बाबा. 24 घंटे सेवा करतो आम्ही देवाची, आम्हाला कधी देव दिसला नाही. पण दारू पेनेवाल्याले पहिले देव दिसते म्हणे. अरे बाबा तुले दिसला का बा? मला सकाळीच दिसला म्हणते. अरे बाबा आम्ही 24 घंटे सेवा करतो, कधी देव दिसला नाही. हा जन्मोनी संसारी होऊनी पिताचा दास, माझा तो विश्वास पांडुरंग. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा त्या विठ्ठले कृपा केली. हा अरे आयुष्यभर तुम्हाला सांगतो सगळ्यामध्ये हरिनाम श्रेष्ठ आहे. हरिनाम तुम्ही म्हणसान महाराज कसं गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे. अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात नको लावू नशिबाला तू रक्षिता Hare
सारी सोडून दे. हे माया आहे माया. एखाद्या माय माऊलीचं लग्न जोडून द्या, त्या नवऱ्याला म्हणते प्राणनाथ. का म्हणते? प्राणनाथ. एक लेकरू होऊ द्या, का म्हणते? प्रेमनाथ. पहिले प्राणनाथ, मग प्रेमनाथ. एका पोरीचं लग्न होऊ द्या, खटकनाथ. आणि मराचा टाइम झाला का सटकनाथ. आणि कुठं राहिले हो प्रेम? हा, अरे घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात नको नाव नशिबाला तू रडशील ठाई ठाई. या संसार पायी, या संसार पायी. तुम्ही माणसाने पैसा अडका, अरे इथंच राहील बडका. माणूस मेल्यावरती त्याच्या हातात एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. असाच करे रावण. कसा करे? असाच. अहंकाराचा वारा न लालो राजसा, माझी या विष्णुदासा नामा म्हणे. नामा म्हणे दया सावे कल्याण, ज्यामुखी निदान पांडुरंग. अरे अहंकाराचा वारा नाही लागला पाहिजे. ज्याच्यापाशी अहंकार नाही आहे तेच लोक या कीर्तनात बसले. ज्याच्यापाशी अहंकार आहे, अहंकारानं माणसाला मोक्षाची प्राप्ती होत नाही महाराज. रावणापाशी कहाण होतं मायबाबू, होतं ना? कुठं केलं? अहो ज्या दिवशी तिथपर्यंत विभीषण लंकेमध्ये होता, तिथपर्यंत लंका सोन्याची होती मायबाबू. जिथपर्यंत विभीषण लंकेमध्ये होता, रामाची भक्ती करे विभीषण. पण ज्या दिवशी विभीषणानं लंकेतून पाय काढून रामाजवळ आला, तर लंकेची होळी झाली महाराज. होळी होळी समजते तुम्हाला? तवा पेटते होळी, होळी पेटते ना. अरे तुमच्यापाशी सगळं आहे. काय काय लोकांपाशी एवढी मोठी संपत्ती कमावली, खूप लोकांनी संपत्ती कमावली, पण त्याच्या घरी तकलीफ आहे दुनियाभराची. बायकोची तब्येत खराब, पोराची तब्येत खराब, सासूची तब्येत खराब. अरे गाव सोडून राहिले हेच काही लोकांना कळत नाही. संपत्तीनं माणसाने सुख भेटत नाही आहे, हे लक्षात ठेवा. विठ्ठल चांगली ठेवली ना, तरी तुमच्या घरी पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. कीर्तन ध्यान देऊ नये का? थोडसंच राहिलं आता. लेकरायची जर तुम्ही नाव चांगली ठेवली तर तुमच्या घरी पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. हे रिंकू पिंकू टिंकू चिंकू हे नाव नका ठेवू. तुम्ही पहिल्यापेक्षा आता भागवत पुराण ऐकता,
हा एका बाईले 6 पुरी होत्या 6. किती पुरी होत्या 6. आणि त्या पुरीचं नाव आहे ना पप्पी ठेवलं पप्पी. 5 पुरी होत्या 5 आणि ही 6वी पप्पी. नामदेव महाराजांनी 4 सुना होत्या 4. संत नामदेव महाराज. लढाई गोळाई यसाई साखराई 5 सुन्याचे नाव. लढाई गोळाई यसाई साखराई. नामदेव महाराजाच्या सुना. नामदेव महाराजाच्या पोराचे नाव नारा मादा विठा गोंदा. हाया ना. अरे तुम्ही काहीच्या काही नाव ठेवते. गोदाई राजाई दोघी सासू सुना समाधी घेतली आळतीने. हे नारा मादा विठा गोंदा समाधीची जागा झाडायला गेले होते. हाया ना. त्या बाईला 5 पोरी होती आणि 6वी पप्पी. आणि तुम्हाला माहित आहे ना दिवाळीची गडबड कमी राहिली का बाईची अक्षित लावायची. हा हे पप्पीची माय तुम्हाला सांगतो दिवाळीमध्ये आहे अक्षित लावायला गेली भावाच्या घरी. भावाच्या घरी अक्षित लावायला गेली हे पप्पीची माय. आणि एसटी स्टँडवर खूप गर्दी होती. आणि तिच्या भावाच्या गावची एसटी लागली. आणि या पप्पीच्या मायनं 5 पोरी अंदर घेतल्या आणि हे पप्पी राहिली खालचं. हे पप्पी खालचं राहिली. आणि त्याला ड्रायव्हर कंडक्टरला चांगली दाबू एसटी बोलली काय कारण सीटा उद्याची असतात एसटी एक बस शेवटला टाईम. आणि त्या कंडक्टर पाशी गेली हे पप्पीची माय. आणि त्या कंडक्टरले म्हणते माई एक पप्पी घेता का म्हणे तुम्ही खालते पाहिजे पप्पी घेऊन घ्यायची म्हणे. एक पप्पी घ्यायची म्हणे माईवाडी कसंही करा काही करा पण माई एक पप्पी घ्या. तो कंडक्टर म्हणे का पागल झाली का झाली. हा अजब बाई आहे बा म्हणे. मी तिकीटा भाडू काहीची पप्पी घेऊ म्हणे मी आता. बरे बाई म्हणे अच्छा छानाची म्हणे माई एक पप्पी घेत नाही का म्हणे तुम्ही. अरे बाबा जबराई दिसते तिची. एकदमच जबराई करून राहिली बाई म्हणे तू खालता उतर बा म्हणे. तेव्हा ते 73 वर्षाचा म्हातारा होतं तिथं. आजी म्हणे तिची म्हणे पप्पी नावाची पोरगी खाल काय म्हणे तुम्ही दरवाजा लावून दिला म्हणे फक्त पप्पी घेऊन या म्हणे. तेव्हा ती पप्पी घेतली. तेव्हा ते कंडक्टरले म्हणते बरं दादाजी बाई कंडक्टर साहेब माई पप्पी घेतली तेवढे सांगायचे. लेकरायचे नावं चांगली ठेवली ना तर उद्धार होते. एखाद्या पोराचं नाव विठ्ठल ठेवलं विठ्ठल. अरे विठ्ठल ए विठ्ठल. अरे जेवण करणे रे जेवण करणं रे. अरे विठ्ठल आंघोळ करून घे रे. ए विठ्ठल अरे मंदिरात मी येणार रे. भगवंताचं नामस्मरण होते. अरे काही नाव ठेवते. हा एका मुलीचं नाव उषा. का नाव उषा. आता मी एक दिवस कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. म्हणलं देवा पंढरीनाथ झोपव इथंच. आता झोपाचा टाइमाला मावल्यावर त्या बाईने म्हणलं आजी म्हणलं उशाले काही आहे का म्हणलं. तर म्हणे माया घरच्या उशाले 10 वर्ष झाले म्हणे लग्नाले उशाले काहीच नाही म्हणे. झाले म्हणे महाराज खोटं नाही सांगत म्हणे तुम्हाला खरंच सांगतो म्हणे 10 वर्ष झाले म्हणे आपल्या उशाच्या लग्नाले पण उशाले काहीच नाही म्हणे. मी म्हणलं देवा पंढरीनाथा नको देऊ बाबा म्हणलं उशी झोपाले तसा झोपलो मी. हा हे कुठं नाव होय ग. हा
अरे देवाचे नाव चांगली ठेवा, भगवंताचं नामस्मरण होते, नामस्मरण. तुका मने मुखी असो तुझे नाम, मुखी असो तुझे नाम, असो तुझे नाम, असो तुझे नाम. देईल तो श्याम देव काळ, देईल तो श्रम देव काळ.
माय बाप जो मुख नहीं है राम का नाम, जो मुख नहीं है राम का नाम वो मुख है भूत समान। आता तुम्ही घरी चालले, कीर्तन ऐकून चालले, भगवंताचं नामस्मरण करून निद्रा घ्यायची। निद्रा म्हणजे झोप। एक दिवस असंच झालं। एक दिवस एका गावाले काही लोकांनी कीर्तनामध्ये झोप येऊन राहिली का रे बाप्पा देवा पंढरीनाथा, कीर्तनामध्ये माणसानं कधी झोपू नये हे लक्षात ठेवा। कधी नाही झोपू, हो कीर्तनात निद्रा नाही पाहिजे माणसाने। एका गावाला कीर्तनामध्ये गेलो मी, गावात कीर्तनात गेलो, माय बाबा कीर्तन ध्यान देऊ नाही का, झाला शेवटला मुद्दा। कीर्तनात गेलो, गावाला गेलो, कीर्तनामध्ये एका कीर्तन झालं आणि त्या माऊलीच्या घरी झोपलो। भगवंताचं नामस्मरण करून जर तुम्ही निद्रा घेतली तर तुम्हाला भगवंताचं स्वप्न चांगलं पडते। तुम्ही आता झोपून राहिले, इथून गेलो, आता कीर्तन ऐकून द्या, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणून जर तुम्ही झोपले तर तुम्हाला भगवंताचं स्वप्न पडेल तर चांगलंच पडेल। गेलो कीर्तनाले, झोपलो त्या माऊलीच्या घरी। त्या माऊलीच्या घरी झोपलो। अजी म्हणे महाराज वरत झोपाना म्हणे। मी म्हणलं मी वरत तर कधी झोपत नाही बाबा, म्हणलं खालतं कधी एवढे सटेवर झोपतो म्हणलं आम्ही चिंतन कीर्तन करून। नाही म्हणे महाराज तुम्ही वरत झोपा म्हणे, कारण तुम्ही महाराज आहे म्हणलं। मग रात्र काढायची होती आपल्याला, झोपलो मी त्या दिवाणवर। का म्हणजे त्याने दिवाणच म्हणते ना, झोपलो मी दिवाणात। आणि त्या माऊलीचा मालक खालचा झोपला आणि ते माऊली तिकडं झोप। झोप लागली हो महाराज, 2 वाजले वाजला होता, 2 वाजली होती। आणि त्या बाईचा मालक म्हणते म्हणजे चाल उतार म्हणते खालचं। मी म्हणलं देवा आपण का केलं असं, कीर्तन केलं झोपलो, चाल उतार नका नाही म्हणे खालचं। मी म्हणलं बाबा कमाल खूपच पाटील की आली, म्हणलं देवा नसतं झोपलो तर बरं होतं म्हणलं। इथं थोडा वेळ म्हणलं याच्या अंगामध्ये नाल साहेब की नाला असं म्हणलं येऊ शकते, म्हणलं काही स्वप्न निघणं पडलं। चाल चढ उठतो, चाल चढ उठतो म्हणते। अजबच बिमारी आहे भाऊ म्हणलं येऊन। रातभर झोपू नाही दिलं महाराज, ते माऊली तिकडं झोपून आणि या बाईचा मारा तिथं झोपून, रातभर झोपू नाही दिलं। दिवस निघाला माय बाबू, सकाळी दिवस निघाला, बरं नाही झोपलो मी। तसा तसा कामलं या घरी काही नाही काही भूतखेत आहे रे बाबा म्हणलं देवा। रातभर झोपू नाही दिलं माऊली म्हणले चाल उतर, चाल चढ वरतो, चाल उतर, चाल चढ वरतो। म्हणलं या कोणता तमाशा लावला माहिती ना। दिवस निघाला, ते माऊली म्हणते कशी काय झोप गेली म्हणते महाराज तुमची। मी म्हणलं का झोप गेली, म्हणलं तुमचा मालक म्हणते रातभर मध्ये उतरवलं, रातभर चढवलं म्हणलं। अजी म्हणे ते त्याच्या मागं का लागतं की म्हणे ते बयान आहे म्हणे, ते म्हणे एसटी महामंडळामध्ये कंडक्टर आहे म्हणे, ते रातभर दिवसभर असंच करते म्हणे। चाल उतर, चाल उतर खालतं, चाल चढ वरतो, चाल उतर खालतं, चाल चढ वरतो। अजी म्हणे म्हणे एखादा उतर खालतं म्हणते म्हणे, तर मी हेच म्हणतो म्हणे का तू चढ तू उतर। मला का माहित म्हणलं तुमच्या घरचा माणूस एसटी महामंडळामध्ये कंडक्टर आहे म्हणून। हा मला तर यांना पिसावून टाकलं म्हणलं रातभर उतर खालतं चढ वरतो उतर। अजी म्हणे आता काही टेन्शन नका घेऊ म्हणे, मला अर्ध्या रात्री म्हणते म्हणे का उतर खालतं। मी एकच म्हणतो म्हणे का तू चढ ना तू उतर, त्या मागं तो धंदा आहे। सांगायचं तात्पर्य सांगतो मायबाप हो, तुम्हाला पायावरून सांगतो। भगवंताचं नामस्मरण करून तुम्ही निद्रा जर घेतली तर भगवंत तुम्हाला रूप दाखवले शरीराला। ज्ञानेश्वर माऊली
झालेली सेवा गजानन महाराज चरणी अर्पण करून मायबाप काही चुकलं भुकलं माफ करा. काही चुकलं असं तर माझ्याकडे द्या. आणि काही खराब बोललो असतो, काही चुकलं बोल काही खराब बोललो असं तर माझ्या पत्रात टाकून द्या. आणि चांगलं बोललो असं तर घरी घेऊन जा. त्याचं काम आहे तुम्हाला. आहे ना काम? झाली सेवा. गजानन महाराजा चरणी अर्पण करून वारीला विराम देतो माय बाबा. बस संपला विषय. मंदिरामध्ये हजर राहावे. उद्या सकाळी ठीक 8 वाजता दिंडी 16 निघेल. 1 वाजेवरी मागच्या वर्षी बारगावची मंडळी सुद्धा दिंडी 16 जात आहे. त्या रस्त्यावर पाणी व रांगोळी काढून सुशोभित करावी ही आग्रहाची विनंती.